नमस्कार मित्रांनो, मी संदेश द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज दिनांक आहे 17 ऑगस्ट 2026. आपण बघत असतो MPSC ग्रुप सी प्री एक्झाम म्हणजे साठी आणि येणाऱ्या पोलीस भरतीचा 2026च्या पेपर विश्लेषण. आपला पॅटर्न असतो मित्रांनो, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी. आपलं मिशन आहे सरकारीनोकरी.com. दररोज संध्याकाळी यूट्यूब चॅनल द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर लेक्चरचा टाईम आहे संध्याकाळी 6 वाजता. आपण बघत असतो मित्रांनो 25 प्रश्न. 25पैकी तुम्हाला किती मार्क मिळतात ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवत असता. तर आजचा पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी वेगळी जोडी कोणती? रस्ता, वाहन, नदी, नौका, रेल्वे मार्ग, रेल्वे, कागद, पेन. कोणता येणार मित्रांनो? कागद आणि पेन. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. याचं कारण की रस्ता आणि वाहन हे वाहन हे रस्त्यावरून चालते. नदी, नौका ही नदीतून प्रवास करते. रेल्वे मार्ग आणि रेल्वे ही रेल्वे मार्गावरून धावते. पुढचा प्रश्न, कागद आणि हा पेन हा जो काय आहे, पेन हा कागदावर प्रवास करत नाही, तो लिहिण्यासाठी त्याचा यूज होतो. त्यामुळे कागद पेन हा वेगळा शब्द येणार आहे. शिस्तभंग या शब्दाचा अर्थ काय आहे? शिस्त पाळणे, शिस्त मोडणे, वेळ कमी करणे, वेळेवर येणे. तर काय आहे मित्रांनो? शिस्त मोडणे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य उत्तर असणार आहे. हात आखडता घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? मदत करण्यास करत चरणे, जोरात काम करणे, वेगाने धावणे व शांत बसणे. काय मित्रांनो? हात आखडता घेणे म्हणजे मदत करण्यास कचरणे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. संख्या मालिकेतील पुढील संख्या शोधा. 2, 4, 7, 11. तर पुढली संख्या कोणती आहे? ते ऑप्शन आहे पहिला 14, 15, 16, 17. तर बघूया काय लॉजिक लागतं. 2 नंतर काय आला? 4 आला. त्याच्यात किती ॲड झाला? +2. 4 नंतर काय घेतला मित्रांनो त्यांनी? 4 नंतर 7 घेतला. काय ॲड झाला? +3. 7 नंतर काय घेतला त्यांनी? 11 घेतला. काय ॲड झाला? +4. 11 नंतर किती ॲड केल्यानंतर +5 ॲड करावं लागेल. त्यानंतर किती होणार? 16 होणार. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. एका वाहनाने 4 तास 45 किलोमीटर ताशी आणि पुढील 2 तास 60 किलोमीटर ताशी वेगाने प्रवास केला तर एकूण अंतर किती? आता बघा, पहिले 4 तास. आता अंतराचं फॉर्म्युला काय मित्रांनो? अंतराचा सूत्र आहे वेग इंटू वेळ. पहिलं अंतर ते किती येणार आहे? 4 × 45, 5 चोक 20, 4 चोक 16 आणि 17, 18, 180. हे झालं पहिलं. आता दुसरं अंतर किती आहे? 60 × 2 ते किती होणार आहे? 120. आता या दोघांचे ॲडिशन करा. 180 + 120 0, 10, हातच्या आला 1, 300. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. रस्ता ओलांडणे या अर्थाचा विशिष्ट शब्दप्रयोग कोणता? रस्त्यावर उडी मारणे, रस्त्यावर बसणे, रस्ता पार करणे, रस्त्याला धडक देणे. तर काय असणार मित्रांनो? रस्ता पार करणे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. संख्या मालिकेतील हरवलेली संख्या कोणती? 5, 11, 17, 29. ऑप्शन आहे 19, 23, 25, 27. जर लॉजिक बघितलं, 5 नंतर 11 किती प्लस आहे? +6. 11 + 17 किती प्लस आहे? +6. 17 ती जी काय व्हॅल्यू येणार आहे ती किती पाहिजे? +6. 17 × 6
23 आणि 23 + 6 किती येणार 29. काय येणार आहे ऑप्शन क्रमांक 2 हे योग्य उत्तर असणार आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर हा कोणत्या विशेषासाठी प्रसिद्ध आहे? साखर कारखाने व मिरची, समुद्रकिनारे, हिमरेषा आणि तेलक्षेत्र. तसं साखर कारखाने व मिरची यासाठी कोल्हापूर हा जिल्हा आपला महाराष्ट्रातील प्रसिद्ध आहे. कारण कोल्हापूर हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर आहे. त्याच्यात साखर उद्योग होतात, गूळ उत्पादन होतात, तिखट मिरची, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, कोल्हापुरी चप्पल आणि महालक्ष्मी मंदिरासाठी विशेष प्रसिद्ध आहे. आणि समुद्रकिनारे हे कोकणसाठी, हिमरेषा ही महाराष्ट्रात वैशिष्ट्य नाही ती कारण आपली हिमालयात आढळते. आणि तेलक्षेत्र हे महाराष्ट्रातील काही भागात गॅस संसाधने आहे, पण ते कुठं आहे? मुंबई हायला आहे. त्यामुळे आपला ऑप्शन 1 योग्य उत्तर असणार आहे. हरित क्रांती प्रामुख्याने कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? उद्योग, कृषी उत्पादन वाढ आणि वाहतूक आणि संरक्षण. तर कशाशी संबंधित आहे? कृषी उत्पादन वाढ. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. अलीकडच्या काळात गेल्या काही वर्षात पर्यावरण संवर्धनासाठी कोणती कृती उपयुक्त आहे? जास्त प्लास्टिक वापरणे, झाडे लावणे, नद्यामध्ये कचरा टाकणे, जंगलतोड करणे. तर काय उपयुक्त आहे? झाडे लावणे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. आता झाडे लावल्यानं काय होतं? कार्बन डायऑक्साईड झाडे शोषतात आणि ऑक्सिजन जोडतात, मातीची धूप कमी होते आणि जैवविविधतेला आधार देतो. त्यामुळे झाडे लावा, पृथ्वी वाचवा असा आपला नारा आहे. संख्या मालिकेतील पुढील संख्या शोधा. 15, 20, 25, 30. ऑप्शन आहे 32, 35, 38, 45. मित्रांनो एक विचार केला तर सगळे किती +5 वाढलेले आहे. त्यामुळे 30 नंतर 5 वाढवले तर किती येणार आहे? 35. 30 + 5 किती येणार? 35. महाराष्ट्रातील कोयना धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? गोदावरी, कोयना, तापी आणि भीमा. तर कोणत्या नदीवर बांधलेले आहे? तर कोयना नदीवर बांधलेले आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. एका शिबिरात 80 सैनिक आहेत, त्यापैकी 35% सैनिक गस्तीवर गेलेत असतील तर गस्तीवर गेलेल्या सैनिकांची संख्या किती? आता आपल्याला काय ऑप्शन आहे? 24, 28, 30, 32. आपल्याला 35% काढायचे. 35% कितीचे? 80चे इंटू 80. हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला. 2 पंचे 10, 4 दुने 8, 5 साते 35, 7 चोक 28. किती सैनिक आहे? 35% म्हणजे 28 सैनिक हे गस्तीवर गेलेले आहे. योग्य मन पूर्ण करा. पाचमुखी परमेश्वर, रावण, देवता, दानव. तर पाचमुखी कोण आहे? परमेश्वर. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. 2 संख्यांचे प्रमाण दिले 4:5 आणि मोठी संख्या जर 65 असेल तर छोटी संख्या किती असं विचारलेलं आहे मित्रांनो. तर त्याच्यासाठी काय करायचं? मोठी संख्या मोठं प्रमाण कोणतं? 5 आहे. 65ला 5ने भागायचं. 5 × 5 आणि 5 × 15. 1 = किती येणार आहे? 13 येणार आहे. त्यालाच काय करायचं? छोटं प्रमाण काय? 4. 4 × 13 करायचं. 13 चोक 52. ऑप्शन क्रमांक आन्सर काय येणार आहे? 52. पण यापैकी नाही आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? 52. याच्यातला एक पण पर्याय नाही. योग्य पर्याय नाही. मानवी शरीरातील श्वेत रक्तपेशी म्हणजे WBCचे मुख्य कार्य काय? ऑक्सिजन वाहून नेणे, रोगांशी लढा देणे व हाडे मजबूत करणे, अन्न पचवणे. काय? रोगाशी लढा करणे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. एका संख्येचा 25% भाग 20 असेल तर ती संख्या किती? 60, 75, 80, 100. 25% इंटू x की 20 आहे. 5 × 5 = 25, 5 चोक 20, 20 × 5 = 100.
x इक्वल टू 4 गुणिले 20 करा किती येणार 80. ती संख्या किती असणार मित्रांनो 80 असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. एका रांगेत रमेश डावीकडून तिसऱ्या आणि उजवीकडून तिसऱ्या क्रमांकावर असेल तर एकूण किती जण आहेत. आता एकूण व्यक्ती काढायची म्हटलं म्हटले तर काय करायचं मित्रांनो, एकूण व्यक्ती डावीकडून क्रमांक बाजूचा क्रमांक प्लस उजव्या बाजूचा क्रमांक -1. आता डाव्या बाजूचा क्रमांक किती तिसरा, उजव्या बाजूचा तिसरा -1 किती येणार आहे 5. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. एखाद्या परीक्षेत 80 पैकी 64 गुण मिळाले तर टक्केवारी किती. ऑप्शन आहे 75, 70, 80, 60. तर कसे काढणार मित्रांनो, 64 डिवाइड बाय 80 इंटू 100. हात गेला हा गेला, 8 8 64, 8 गुणिले 10 किती येणार आहे 80. किती मग किती टक्के असणार आहे 80% असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. ए हा बीचा मुलगा आहे, बी हा सीचा भाऊ आहे. सीचा आणि एशी संबंध काय. आता बघा ए आहे, हा बीचा मुलगा आहे, म्हणजे हा मुलगा झालेला आहे बीचा. बी हा कशाचा भाऊ आहे सीचा भाऊ. सी आणि एची नाते काय. कारण मित्रांनो एक सी आहे, हा जो सी आहे याचा जेंडर आपल्याला माहीत नाही किंवा लिंग माहीत नाही, त्यामुळे तो त्याचा काका पण लागू शकतो, आत्या पण असू शकते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 काका आत्या उत्तर योग्य असणार आहे. वेळ पाळणे या वाक्प्रचाराचा समानार्थी कोणता शब्द कोणता. उशिरा पोचणे, ठरलेल्या वेळी पोचणे, वेळ वाया घालू नये, वेळ लिहून ठेवणे. ठरलेल्या वेळी पोचणे ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. एखाद्या कामासाठी 8 कामगार 9 दिवस घेतात, तेच काम 6 कामगारांना करायला अंदाजे किती दिवस लागतील. स्थिरता काढायची असेल तर मित्रांनो काय करायचं, 8 कामगार इंटू 9 इक्वल टू 6 कामगार इंटू एक्स. 8 9 72 इंटू 6 इंटू एक्स आणि 12 सक 72, 6 1 6, 12 सक 72, एक्स इक्वल टू काय येणार आहे 12. जे 6 दिवस कामगार करताना किती दिवस लागणार आहे 12 दिवस लागणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. संख्या मालिकेतील पुढील संख्या शोधा. 8 12 16 20. तर ऑप्शन आहे 22 24 25 26. तर मित्रांनो बघा 8 आणि 4 12, 12 आणि 4 16, 16 आणि 4 20, 20 आणि 4 24. ऑप्शन काय येणार आहे आपला 2 योग्य उत्तर असणार आहे. स्वच्छ भारत अभियान हा उपक्रम मुख्यतः कोणत्या उद्देशासाठी आहे. कर वाढवणे, स्वच्छता व स्वच्छ शौचालय याच्यासाठी जनजागृती, नवीन रेल्वे मार्गासाठी आणि फक्त पर्यटन वाढवण्यासाठी. कशासाठी स्वच्छता आणि स्वच्छ शौचालय यासाठी जनजागृती करणे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. वाक्य दुरुस्त करा. मी रस्त्यावर गाडी चालवत होतो आहे. भूतकाळी कृती पाहिजेत. ऑप्शन आहे मी रस्त्यावर गाडी चालवत होतो, मी रस्त्यावर गाडी चालवत आहे, मी रस्त्यावर गाडी चालवत होते, मी रस्त्यावर गाडी चालवत आहे होतो. तर काय आहे ऑप्शन क्रमांक 1 मी रस्त्यावर गाडी चालवत होतो. अशा प्रकारे मित्रांनो आपले 25 प्रश्न झालेले आहेत. 25 पैकी तुम्हाला किती मार्क मिळाले ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मिळू शकता. आपल्याला जर लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळू शकतात. चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट तुम्हाला पोलीस भरती आणि MPSC तलाठी भरतीसाठी मिळत राहील. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.